आज आपण बघणार आहोत मेंटल डिसीज ॲपोरिझम नंबर 210 ते 230. मेंटल डिसीज हा वन साइडेड डिसीजचा टाईप आहे. त्यामध्ये वन साइडेड डिसीजमध्ये एक्सटर्नल कंप्लेंट अँड इंटरनल कंप्लेंट असे दोन टाईप असून इंटरनल कंप्लेंटमध्ये फिजिकल कंप्लेंट अँड मेंटल कंप्लेंट म्हणजेच मेंटल डिसीज हा टाईप येतो. आता बघूयात डेफिनेशन. Mental disease is a type of one-sided disease. Its affect psychosomatic but mental symptom and disposition increase and decline corporeal symptom. Mental disease हा one-sided diseaseचा टाईप असून हा सायकोसोमॅटिक वर अफेक्ट करतो. त्यामध्ये मेंटल सिम्पटम हे जास्तीत जास्त दिसून येतात आणि फिजिकल सिम्पटम हे कमीत कमी दिसून येतात. म्हणजेच कॉर्पोरियल सिम्पटम हे कमी दिसून येतात. बघूया टाईप ऑफ मेंटल डिसीज. First one, somatopsychic type. Second, psychosomatic type. Third, mental disease appears suddenly as an acute disease. Fourth, mental disease from doubtful origin. एक्सप्लेनेशन बघूया डिटेलमध्ये. फर्स्ट आहे सोमॅटोसायकिक टाईप. Complaint appear physical to mental. First complaint starting physical and then mental symptoms since. सोमॅटोसायकिक मध्ये ह्या फिजिकल कंप्लेंट अगोदर दिसून येतात शरीरामध्ये, देन मेंटल कंप्लेंटवर मेंटली नंतर अफेक्ट होतो माइंडवर. सायकोसोमॅटिक टाईप हा म्हणजे सुरुवातीला कंप्लेंट अशा रन होतात फिजिकल सिम्पटमकडून मेंटल सिम्पटमकडे. तर बघूया ट्रीटमेंट ऑफ सोमॅटोसायकिक टाईपचे. फर्स्ट, कन्स्ट्रक्ट द कम्प्लीट पिक्चर ऑफ डिसीज. Collect all present physical and mental symptoms and select similar antisoric medicine. पूर्ण डिसीज पिक्चर तयार करायचा. त्यामध्ये ज्या काही अगोदर फिजिकल कंप्लेंट अपियर झाल्या होत्या, ज्या काही प्रेझेंट आहेत म्हणजे सध्या ज्या प्रेझेंट आहेत त्या, आणि जे मेंटल सिम्पटम आहेत ते पूर्ण कलेक्ट करून एक डिसीज पिक्चर तयार करून सिमिलर होमिओपॅथिक अँटीसोरिक रेमेडी सिलेक्ट करायची. देन नेक्स्ट, मेंटल डिसीज अपिअरिंग सडनली ॲज अन ॲक्यूट डिसीज. मेंटल डिसीज हा सडनली अपिअर होतो. म्हणजे अशा काही कंडिशन, अचानक एखाद्या गोष्टीची भीती वाटणे, इम्बॅरेसमेंट होणे, डिसअपॉइंट होणे, कोणीतरी क्लोज रिलेटिव्हची डेथ होणे किंवा क्लोज पर्सनची डेथ होणे. त्यामुळे जे काही अचानक मेंटल सिम्पटम येतात, जे काही धक्का बसल्यानंतर मेंटल सिम्पटम उद्भवतात एक्साइटिंग कॉजने, ते म्हणजे मेंटल डिसीज अपिअरिंग सडन ॲज अन ॲक्यूट डिसीज. सडन जे मेंटल सिम्पटम अपिअर होतात ते अशा काही कंडिशनने अपिअर होतात. त्यामुळे त्यासाठी ट्रीटमेंट, तर ते कशाने अपिअर झालेले ते सिम्पटम, काय एलिमेंट आहे त्या ॲक्यूट मेंटल सिम्पटमचा, कॉज काय आहे तो शोधून त्याला ॲक्यूट अँटीसोरिक होमिओपॅथिक मेडिसिन द्यायची पेशंटला. चांगल्या प्रकारे क्युअर होतं. देन नेक्स्ट, मेंटल डिसीज ऑफ डाऊटफुल ओरिजिन. मेंटल डिसीज हा डाऊटफुल ओरिजिननी तयार होतो. त्या कंडिशनमध्ये आपल्याला कशाने तो डिसीज कंडिशन तयार झाली आहे, ती मेंटल कंडिशन कशामुळे तयार झाली, फिजिकल कंप्लेंट असेल किंवा काही मेंटल कॉज असेल, ते आपल्याला यात माहीत नाही आहे. तर आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. फर्स्ट फाइंड आउट आयडेंटिफाईंग अबाउट ओरिजिन ऑफ डिसीज कंडिशन. देन ते कॉज फाइंड आउट झाल्यानंतर पूर्ण डिसीज पिक्चर कन्स्ट्रक्ट करून होमिओपॅथिक सिमिलर मेडिसिन सिलेक्ट करायची आणि पेशंटला द्यायची, अँटीसोरिक रेमेडी द्यायची. त्याचबरोबर सायकोथेरपीही द्यायची आणि डाएट अँड रेजिमेंटेशनही सांगायचं, जेणेकरून पेशंटची मेंटल स्टेट ही नॉर्मल होईल. पेशंटसोबत आपण एक जनरल संवाद साधतो, त्याला सायकोथेरपी म्हणतात. त्या सायकोथेरपीद्वारे त्याच्या माइंडमध्ये काय चालू आहे, कशाने झालं आहे, हे गप्पाच्या नादात ते कॉज आपल्याला कळून जातो. देन नेक्स्ट आहे फोर्थ वन, सायकोसोमॅटिक टाईप. सायकोसोमॅटिक ही कंडिशन मेंटल सिम्पटम अगोदर दिसतात पेशंटमध्ये, देन फिजिकल सिम्पटम.
आणि यामध्ये मेंटल सिम्पटम हे जास्त असतात फिजिकल कंप्लेंटपेक्षा. त्यामध्ये ट्रीटमेंट कन्स्ट्रक्ट द कंप्लीट पिक्चर ऑफ डिसीज, सिलेक्ट सिमिलर अँटीसोरिक मेडिसिन अँड सायकोथेरपी अँड डाएट अँड रेजिमेंटेशन. अशा प्रकारे आपण मेंटल डिसीज डेफिनेशन, त्याचे टाईप आणि ट्रीटमेंट यामध्ये बघितले आहे. हा टॉपिक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा असून प्रॅक्टिसमध्येही पण हा खूप महत्त्वाचा आहे. थँक्यू.